नारायण सुर्व्यांचा काव्यात्म परिचय आपण मागच्या भागामध्ये पाहिलेला आहे आणि एकंदरीत नारायण सुर्वे हा एक फाटका माणूस आहे आणि या फाटक्या माणसाची ही कविता म्हणजे नारायण सुर्वेंची कविता आहे. जरी ही कविता फाटक्या माणसाची कविता असली तरी सुद्धा या माणसाच्या कवितेमध्ये एक प्रकारचा आशावाद हा आहे. वर्तमानकालीन फटकेपण आणि भविष्यकालीन आशावादीपणा हे नारायण सुर्वेंच्या कवितेचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आपल्याला नारायण सुर्वेंच्या 5 कविता पाहायच्या आहेत. त्यातली पहिली कविता 2 दिवस, दुसरी कविता माझी आई, तिसरी कविता गिरणीची लावणी, चौथी कविता पोस्टर आणि 5वी कविता नेहरू गेले त्यावेळीची गोष्ट. यातल्या नेहरू गेले त्यावेळीची गोष्ट, पोस्टर, गिरणीची लावणी आणि माझी आई ह्या या 3 कविता आहेत. या 3 कवितांमध्ये नारायण सुर्वेंच्या कवितेतील जी एक कामगार स्त्री आहे, कामगार म्हणण्यापेक्षा वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरती शोषित स्त्री आहे, या शोषित स्त्रीचं दर्शन हे या 3 कवितांमध्ये घडतं. आणि अन्य ज्या काही 2 कविता आहेत, या 2 कवितांमध्ये एकंदरीत कष्टकरी जीवनातलं जे काही एक फाटकेपण आहे, हे फाटकेपण आपल्या प्रत्ययाला येतं. आता आपण नारायण सुर्वेंची 2 दिवस ही कविता पाहू. 2 दिवस. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे किती राहिले डोईवर उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. हरघडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले जेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. झोत भट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. आता नारायण सुर्व्यांचं जे विद्यापीठ आहे, हे नारायण सुर्व्यांचं विद्यापीठ हे तुमच्या आमच्या सारख्या शिक्षितांचं विद्यापीठ नाही, तर नारायण सुर्व्यांचं विद्यापीठ हे रस्त्यावरचं विद्यापीठ आहे, फुटपाथवरचं विद्यापीठ आहे. आणि एकंदरीत 2 दिवस
ही जी कविता आहे, या 2 दिवस या कवितेमधून नारायण सुर्वे यांनी सामान्य माणसाची जी व्यथा आहे, सामान्य म्हणजे सामान्यातीलही अतिसामान्य शोषित माणसाची असं म्हणायला पाहिजे. इथं सामान्य नाही, सामान्य माणूस शोषला जातो असं नाही, एक सामान्याच्याही खालचा जो स्तर आहे तो एक शोषित माणसाचा स्तर आहे, ज्याचं सर्व पातळीवरती शोषण केलं जातं, त्याच्या श्रमाचं शोषण केलं जातं, त्याच्याकडून त्याचं शारीरिक शोषण हे केलं जात असतं. तर अशा या शोषित माणसाची व्यथा आणि शोषित माणसाची वेदना मांडत असताना उद्याचा हा म्हणजे आजचा हा जो शोषित माणूस आहे, आजचा हा शोषित माणूस उद्या असाच असणार नाही. तर उद्यासाठी त्यांनी आशावाद व्यक्त केलेला आहे. आणि म्हणून 2 दिवस या कवितेपूर्वी दुसऱ्या एका कवितेचा संदर्भ घ्यावा लागतो. तो म्हणजे त्यांची 4 शब्द नावाची एक कविता आहे. या 4 शब्द नावाच्या कवितेत ते आपल्या प्रेयसीला आशावादी दृष्टिकोनातून म्हणतात की आपल्याला आपल्या जीवनात मान्य आहे की आपल्या जीवनात आजपर्यंत सुख आलं नाही, पण सुख येणारच नाही असं मात्र नाही. आणि म्हणून तोवर तुला मला म्हणून आणखी एक कविता आहे. या तोवर तुला मला या कवितेत सुर्वे आज जरी आपल्या आयुष्यात व्यथा वेदनेचा अंधकार दाटलेला असला तरी सुद्धा हा अंधकार असाच राहणार नाही. आज जरी आपली ही वस्ती अंधारात बुडालेली असली तरी देखील उद्या आपल्या ह्या वस्तीवर निश्चितच सूर्य उगवणार आहे. मात्र त्यासाठी आवश्यक आहे ती प्रयत्नांची पराकाष्ठा. ही प्रयत्नांची पराकाष्ठा आपल्याला करायलाच हवी, अन्यथा आपल्या वस्तीकडं येणारे जे ऋतू आहेत, या आपल्या वस्तीकडं येणारे ऋतू नगराच्या वेशीतच अडखळतील. म्हणून तो आपल्या प्रियेला विन्मुख विचार सोडून सन्मुख विचारानं कृतिशील राहण्याचा सल्ला देताना दिसतो. आणि तो म्हणतो की नगर वेशीत अडकळतील ऋतू, तोवर प्रिये जगत राहिले पाहिजे. तोवर म्हणजे जोपर्यंत आपल्यापर्यंत ही आतापर्यंतच्या पारंपरिक कवितेतली पानं, फुलं, कळ्या, केसातले गजरे वगैरे येत नाहीत, तोपर्यंत तुला आणि मला जगत राहिलं पाहिजे, जाग राहिलं पाहिजे, गात राहिलं पाहिजे. म्हणजेच त्याची देखील आपल्या प्रियेच्या आंबाड्यात किंवा आंबाड्याच्या पेडात फुलं खोवण्याची इच्छा आहे, नाही अशी नाही. कुणालाही आपल्या प्रेयसीच्या आंबाड्यात फुलं खोवावी वाटतीलच, पण फुलं खोवण्यासारखी परिस्थिती असली पाहिजे. जर फुलं खोवण्यासारखी परिस्थितीच नसेल तर फुलं कोण खोवणार? आता तुम्ही यदा कदाचित म्हणाल की
फुलं खोवण्यासारखी परिस्थिती म्हणजे काही गजरा काही सोन्याचा असतो का? गजऱ्यासाठी काही 10 लाख रुपये लागतात का? बघितलं तर 5-10 रुपयाचा गजरा, त्या 5-10 रुपयाच्या 5-10 रुपयाचा गजरा मारणे इतकी सुद्धा त्याची परिस्थिती नाही का? जरूर 5-10 रुपयाचा तो गजरा घेऊ शकेल, पण घेण्यासारखी मनस्थिती त्याची असली तर तो तिच्या केसात मारण्याला अर्थ आहे. प्रश्न गजरा किती रुपयाचा हा नाही, तर प्रश्न गजरा माळावा अशी परिस्थिती आहे का? इथं आर्थिक परिस्थितीचा प्रश्न नाही, तर भावनिक परिस्थितीचा प्रश्न आहे. या अंगानं इथं विचार केला पाहिजे. म्हणजे इथं काय झालेलं आहे, इथं त्याच्या पोटाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्याच्या भाकरीचा प्रश्न सुटलेला नाही. आणि ज्या माणसाच्या भाकरीचा प्रश्न सुटलेला नाही तो माणूस ज्वारी विकत आणायला जाईल का फुलं विकत आणायला जाईल, याचं एकच उत्तर आहे, ते म्हणजे तो ज्वारी विकत आणायला जाईल. आणि नारायण सुर्व्यांच्या कवितेतली बरीचशी कामगार मंडळी आहे. ही कामगार मंडळी शोषणाचं जे दुःख आहे, हे शोषणाचं दुःख वेश्यावस्तीमध्ये आणि मद्यालयामध्ये, मद्यालय म्हणजे हे झोपडपट्टीतले जे काही दारूचे गुत्ते वगैरे आहेत, या दारूच्या गुत्त्यामध्ये घालवताना दिसणारे असे आहेत. म्हणजे साहजिकच तुमच्या लक्षात आलं असेल, ते म्हणजे त्याला जरूर तिच्या आंबाड्याच्या पेड्यात फुलं खोवण्याची इच्छा आहे, पण सध्या त्याचे दोन्ही हात प्राप्त परिस्थितीशी झुंजण्यात गुंतलेले आहेत. म्हणून त्याची इच्छा असून सुद्धा तो तिच्या आंबाड्यात गजरा माळू इच्छित नाही. सध्या त्याच्या जीवनात जरूर विफलता आहे, पण विफलता बाजूला सारून सफलता खेचून आणणं हे माणसाच्याच हातात असतं. निराशा हा जरी जीवनातील वास्तवाचा भाग असला तरी देखील त्या नैराश्यात दबून जाण्यापेक्षा नैराश्याच्या कड्याला भेदून टाकणे आणि प्रकाशाकडे वाटचाल करणे, यातच माणसाचे धैर्य दिसून येते. एकंदरीत माणसाच्या जीवनात जोपर्यंत आशावाद आहे तोपर्यंतच माणसाच्या जीवनाला अर्थ आहे. आशावाद संपला की जीवनात काही अर्थ नाही. आणि म्हणूनच नारायण सुर्वे आशावादी दृष्टिकोनातून म्हणतात की 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे. माझ्या जीवनात जे आत्तापर्यंतचं आयुष्य आहे, हे 2 दिवसाचं आयुष्य म्हणजे फक्त 2 दिवसाचं आयुष्य या अर्थाने इथं घ्यायचं नाही. कारण कवितेतले शब्द असतात, हे कवितेतले शब्द नेहमी भावार्थाच्या अनुषंगानं घ्यायचे असतात. 2 दिवस वाट पाहण्यात गेले. वाट कशाची पाहिलेली आहे, तर सुखाची वाट पाहिलेली आहे, आशेची वाट पाहिलेली आहे. माणूस उद्याच्या आशेवर जगणारा प्राणी आहे. आणि या उद्याच्या आशेवरती
उद्या कधीतरी सुख येईल या आशेवरती तो आजचं दुःख पचवत असतो. म्हणून तो याच ओळीत पुढे म्हणतो की दोन दुःखात गेले. म्हणजे काय, एकूण आशावाद हा काही म्हणजे सुखाची वाट पाहणं पण सुखाचं न येणं, आणि त्यातच दुःख सहन करणं. दुःख कशासाठी सहन करणं, तर सुख येईल म्हणून दुःख सहन करणं. याचसाठी मी एकसारखा हाच विचार करतो आहे, तो म्हणजे अजून आपल्या डोईवर, अजून आपल्या डोक्यावर किती उन्हाळे राहिलेले आहेत. उन्हाळा म्हणजे वणवण, उन्हाळा म्हणजे रखरख, उन्हाळा म्हणजे त्रास, उन्हाळा म्हणजे सगळ्या बाजूंनी रणरणणाऱ्या झळा. या अर्थानं पावसाळ्यात कसं आल्हाददायक असतं, पावसाळा हिवाळा हे ऋतू आल्हाददायक आहेत, पण उन्हाळा हा ऋतू नकोसा वाटणारा आहे. इथं उन्हाळ्याचीच प्रतिमा का घेतलेली आहे, तर उन्हाळ्याची प्रतिमा घेण्यामागं कारण असं आहे, ते म्हणजे जीवनातली रखरख कधी संपणार आहे या अर्थानं. म्हणून तो याबाबत म्हणतोय. आणि पुढे जाऊन तो म्हणतो की शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. नारायण सुर्वेंच्या नायकानं देखील पारंपरिक मराठी कवितेत जसा प्रेयसीच्या मुखासारखा चंद्र अनेकांना दिसला, तसाच आकाशातला चंद्र पाहिलेला आहे. हा आकाशातला गोलाकार चंद्र पाहिल्यानंतर जरी ज्यांचं पोट भरलेलं आहे त्यांना तो प्रेयसीच्या मुखासारखा दिसलेला आहे, पण नारायण सुर्व्यांच्या कवितेतला नायक मात्र उपाशी पोटी तो चंद्र पाहतो आहे. म्हणून तो त्याला कधीही आपल्या प्रियेच्या मुखासारखा वाटलेला नाही. तर तो कसा वाटलाय त्याला तो भाकरीसारखा, पूर्ण भाकरीसारखा वाटलेला आहे. प्रियेच्या मुखासारखा चंद्र जर वाटायचा असेल तर पोटात आधी भाकरी असली पाहिजे. या नायकाच्या पोटात भाकरीच नाही, त्यामुळं त्याला चंद्र प्रियेच्या मुखासारखा न वाटता भाकरीसारखा वाटतो. म्हणूनच भाकरीचा चंद्र शोधण्यात आपली जिंदगी बर्बाद झाली असं त्याचं म्हणणं आहे. त्यानं देखील आकाशात उगवलेला चंद्र शेकडो वेळा पाहिलेला आहे, फुललेले तारे सुद्धा पाहिलेले आहेत, पण चंद्राकडं आणि ताऱ्याकडं पाहत असताना जीवनात ज्या समस्या भेडसावत आहेत त्यांचा विसर त्याला पडू शकलेला नाही. आजवरचं सारं आयुष्य दुःख सहन करण्यातच गेलेलं आहे. भावी आयुष्यात सुख येईल असा आशावाद बाळगून येणाऱ्या सुखाची वाट पाहण्यातही काही आयुष्य गेलेलं आहे, पण अद्याप तरी सुख आलेलं नाही. भाकरीचा प्रश्नच न सुटल्यामुळं आजपर्यंतची आपली जिंदगी भाकरीचा चंद्र शोधण्यातच बर्बाद झाली अशी त्याची भावना आहे. आपल्या हाताने जेव्हा कर्तृत्व केलं तेव्हा साहजिकच फळाच्या अपेक्षा उंचावल्या. फळाची अपेक्षा करणं यात काहीही गैर नाही.
कारण कर्तृत्व केलं तरच त्या कर्तृत्वाची फळं मिळणार आहेत, हा व्यवहार आहे. पण बऱ्याच वेळा कर्तृत्व करून देखील फळ मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. असं आयुष्य जगणाऱ्या कित्येक दरिद्री लोकांची ही कविता आहे. आणि ही कविता प्रातिनिधिक अर्थानं 2 दिवस या कवितेमध्ये अशी माणसं दिसतात. दारिद्र्याचा दाहक अनुभव या कवीनं घेतलेला आहे. ही भाकरीची व्यथा शेकडो माणसं अनुभवत आहेत आणि याची सारी जिंदगीच भाकरीच्या चंद्रामाग पळण्यात बर्बाद झालेली आहे. त्यामुळंच त्यांना पोट भरल्यावर जशा चंद्र चांदण्या दिसतात तशा दिसत नाहीत. त्यांची जिंदगी भाकरीच्या चंद्रात वाया गेली आहे. त्यांची जिंदगी आहे तरी कशी, हे खुशालीचे जीवन जगणाऱ्यांना कळायला हवं. म्हणून कवीचं हे सांगणं आहे, ज्यांचे हात सर्वस्वी दारिद्र्याकडेच कायमचे गहाण पडले आहेत, त्यांना कलात्मक नवनिर्मितीचे डोहाळे लागणार नाही. भाकरी आणि स्वातंत्र्याची किमान अट पूर्ण झालेल्या माणसालाच चंद्राचं सौंदर्य अनुभवता येतं. ज्याला भाकरी मिळाली नाही तो चंद्राचं सौंदर्य कसं काय अनुभवणार? म्हणून प्रत्येकाच्या भाकरीचा प्रश्न स्वाभाविकपणे सुटला पाहिजे. शेवटी सगळ्या तत्वज्ञानाचा आटापिटा देखील भाकरी सोडून दुसरा नसतोच. माणसाची भाकरी ही गरज सनातन आहे आणि त्यासाठीच त्यानं जीवनाच्या उघड्या शाळेत अनुभवाचे चटके सोसून शिक्षण मिळवलेलं आहे. एखाद्या झोत भट्टीत पोलाद शेकून निघावे असं त्याचं आयुष्य शेकून निघालेलं आहे. अशी ही 2 दिवस ही कविता या भागामध्ये आपण पूर्ण केलेली आहे.